नमस्कार. श्री पंत महाराजांचं चरित्र भाग 35. त्या संप्रदायात कट्यारीची पूजा करतात आणि भजन करताना अगर टिपरी खेळताना सोगा सोडून डोक्याला पटका बांधतात. बाबा कुडचीचे गुरु गोविंदराव इंदापूरकर हे होते. ते बेळगाव येथे ठगी डिपार्टमेंटचे ऑफिस असताना त्यांच्या मुख्य अधिकाऱ्याचे शिरस्तेदार होते. ते बेळगाव येथील लहान मारुतीच्या आणि रामाच्या देवळात भजन करत असत. गोविंदराव आणि बाबा एकाच घरात राहत असल्यामुळे त्यांना परिचय झाला आणि बाबांनी गोविंदरावांकडून अनुग्रह घेतला. गोविंदराव आणि बाबा कुडची यांनी काही कन्नड व मराठी पदही केली होती. बाबांचा कृष्णभक्तीवर विशेष भर होता. ते दररोज आणि विशेषतः उत्सव प्रसंगी आपल्या शिष्यमंडळींसह टिपरी खेळून भजन करत असत. त्यांची शिष्यमंडळी पुष्कळ होती आणि त्यात बऱ्याच स्त्रियाही होत्या. बाबा कुडचीकडून अनुग्रह घेण्याचा आपला बेत रावजींनी पंतांच्या कानावर घातला आणि तो त्यांना पसंत पडून बाबांनी रावजींना अनुग्रह दिला. त्यावेळी पंत तिथं हजर होते. पंत बाबांना फार मानत असत आणि कधी कधी त्यांच्या भजनाला आणि टिपरी पाहण्यालाही जात असत. बाबांच्या वीर निश्चयाच्या भक्तीमुळे असो, अगर त्यांच्या संप्रदायाची निशाणी जी कट्यार तिच्यावरून असो, पंत त्यांना कुडची वीर म्हणत आणि त्यांच्या अढळ शांतीची फार वाखाणणी करत. बाबांच्या अधिकारासंबंधी पंतांनी पुढील उद्गार काढले आहेत. ते म्हणतात, रावजींचा बाबा, माझा बाळप्पा असे गुरुच आता दृष्टीला पडत नाहीत. बाबानं कर्ममार्ग धरून जनाला अवधूत मार्गानं लावलं. बाळप्पाने कर्ममार्ग खंडून भक्ताला अवधूत मार्गात खेळवलं. ते दोघंही भिन्न नव्हते. योग आणि सांख्य नव्हेत. दोहोंचे परिणाम अगर फल एकच. बाबाचे ते पोट, त्यांचे ते भजनी नाचणं, भजन म्हणताना फुगलेल्या त्यांच्या गळ्याच्या शिरा, हे सारं आता आठवतं. बाबा ते बघ दिवसा जप करतात, आसन घालून बसतात, पूजा करतात. मी फिरतीवर जाणारा, ते मला कसं घडावं असं कोणी म्हणतास, तुला ते करण्यास सवड नाही तर करू नको. काही करू नको. झालं तर कर, नाही तर सोड. केलं न केलं तुला सारखंच, असं बाबा सांगत असे. पंत जरी बाबांपेक्षा वयानं फार लहान होते, तरी बाबांना त्यांच्या अधिकारासंबंधी यथार्थ कल्पना असल्यामुळे ते पंतांना थोर समजत असत. रावजीवर अनुग्रह झाल्यावर काही दिवसांनी, म्हणजे माघ शुद्ध पौर्णिमा शके 1801 रोजी बाबा समाधीस्थ झाले. यापूर्वी पंतांकडून पुढील मार्ग पुरा करून घेण्याबद्दल त्यांनी रावजींना सांगून ठेवलं होतं. त्यामुळे बाबा समाधीस्थ झाल्यापासून पंतांच्या भजन पूजनादी कार्यक्रमात रावजी मोठ्या आस्थेनं भाग घेऊ लागले आणि त्यांचे गुरुबंधू व शिष्य या मंडळीत विशेष सलगीनं आणि आपलेपणानं मिसळू लागले. त्यांचा पंतांशी प्रपंच आणि परमार्थ या दोहोतही अति निकट संबंध येऊ लागला आणि ते पंतांना बाबांच्या ठिकाणी म्हणजे गुरुस्थानी मानू लागले. पण पंत मात्र त्यांना साधारणपणे बरोबरीच्या नात्यानंच वागवत आणि त्या उभयतामधील ही सलगी अखेरपर्यंत टिकली. पंतांनी एका पदात रावजींचं केलेलं वर्णन पुढील प्रमाणे आहे. व्यंकटेश वीराचा तोची प्रिय अवधूताचा, वीर दत्त तव हृदयी नांदे भिन्न भाव कैचा,
सांप्रदाय चैतन्य एकचे प्रेमसागर साचा. या पदात पंतांनी असं म्हटलंय की वीराचा म्हणजे कुडची वीराचा अथवा बाबा कुडचींचा शिष्य जो व्यंकटेश म्हणजे रावजी, तोच अवधूताचा प्रिय झाला. आणि रावजीला उद्देशून असं म्हटलं आहे की तुझ्या हृदयात कुडची वीर आणि दत्त म्हणजे मी स्वतः अभिन्नपणे नांदत आहो. म्हणजे तू आम्हा उभयतांना एकरूप समजत आहेस. तसेच पंत आणखी असंही सांगतात की अवधूत संप्रदाय म्हणजेच चैतन्य आणि तोच प्रेमसागर होय. क्रमशः लेखक केशव रामचंद्र दिवेकर, वाचक अमृत राघवेंद्र यार्दी.